बँकेने पीक कर्ज नाकारल्यामुळे शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा। यवतमाळ आणि तालुक्यातील ग्राम बोरगाव येथील शेतकरी नामे निलेश ताराचंद चव्हाण यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दुसऱ्या व्यक्तीचा जमानतदार असल्याच्या कारणावरून पीक कर्ज नाकारल्यामुळे आज शेतकऱ्याने तहसीलदार आर्ले यांनी बँकेसोबत चर्चा करून मला पीक कर्जाचा लाभ द्यावा, अन्यथा दिनांक ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करणार असल्याचा गर्भित इशारा तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदनातून दिला आहे। तसेच नरेगा अंतर्गत बोगस विहिरींचे कामे, गावातील रपटा, नाली, रोजगार सेवक नियुक्ती संदर्भ अशा काही निवडक तक्रारीचे निवारण न झाल्यास तालुक्यातील ग्राम पांगरी येथील ग्रामस्थांनी सुद्धा स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषणाचा इशारा आज गटविकास अधिकारी यांना निवेदनातून दिला आहे। तर मी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना आज एक निवेदन दिलं आहे की मला जर न्याय नाही मिळाला, मला जर पीक कर्ज नाही मिळाला तर मी आत्मदहन करण्याची अशी एक अर्ज केला आहे। मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अर्ज केला आहे आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे मी अर्ज दिलेला आहे। मला 15 ऑगस्टपर्यंत न्याय मिळाला तर ठीक आहे, नाही तर मी 15 ऑगस्टला सकाळी आत्मदहन करणार असं म्हणून मी निवेदन दिलेलं आहे।